नमस्कार. आपण पाहत आहात सत्यस्पर्श न्यूज. इचलकरंजी शहरातील भोनेमाळ परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या धक्कादायक लूटमारीच्या घटनेमुळे नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील 2 महागडे मोबाईल, रोख रक्कम, पाकीट आणि दुचाकी असा एकूण 1,23,200 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लंपास करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ऋतिक जिवाजी कोले हे 26 जून रोजी दुपारी सुमारे 12:15 सुमारास भोनेमाळ येथील महालक्ष्मी मिल स्टोअर परिसरात असताना आरोपी रुपेश नरवाडे आणि त्याचा साथीदार सुमित परीट हे निळ्या रंगाच्या ॲक्सेस दुचाकीवर तेथे आले. आरोप आहे की मुख्य आरोपीने फिर्यादींची गळपट पकडून त्याला धमकावत पैसे आणि मोबाईल देण्याची मागणी केली. फिर्यादीने मदतीसाठी मित्राला हाक मारल्यानंतर काही वेळ आरोपी तेथून बाजूला झाले. मात्र काही मिनिटांनी फिर्यादी पुन्हा त्या ठिकाणी आल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्याच्याकडील iPhone 16, Vivo V20 Pro मोबाईल, पाकीट आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. इतकेच नव्हे तर फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत मोबाईलचे पासवर्ड ही जबरदस्तीने घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर मोबाईलमधील आर्थिक व्यवहाराची माहिती तपासून आरोपींनी फिर्यादीच्या ॲक्सेस दुचाकीच्या डिग्गीत ठेवलेले पाकीट काढले आणि दुचाकीसह घटनास्थळावरून पळ काढला. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत मुख्य आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचा तसेच परिसरात दहशत निर्माण करून नागरिकांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे. अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी सत्यस्पर्श न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.